महाराष्ट्राचा आवाज आपल्या हक्काचा। उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस ठाण्यात भाजपचे तत्कालीन आमदार गणपत गायकवाड यांनी माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केलाय। या प्रकरणातील त्यांचा मुलगा वैभव गायकवाड यांच्यासह कुणाल पाटील आणि नागेश बडेराव हे तिघे आरोपी फरार आहेत। त्यांना अद्याप अटक झालेली नाही। त्यांना पकडून देणाऱ्या पोलिसांना 25,000 रुपयांचे बक्षीस दिले जाईल। बक्षिसाची रोख रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा केली जाईल असे माजी नगरसेवक महेश गायकवाड यांनी सांगितले आहे। वरती जो गोळीबार झाला भर पोलीस स्टेशन मध्ये, त्याच्यातले फरार असलेले आरोपी हे अजून पोलिसांना भेटत नाही। मी त्यांचे अनेक वेळा ॲड्रेस सांगितले। दहागाव फार्म हाऊसला काही लपले होते, काही दिवस काही लोढामध्ये काही दिवस लपले होते। एवढा पोलिसांना माहिती देऊन पण त्यांना अटक केली जात नाही। त्यामुळे आता पाहिजे असलेल्या आरोपींचे प्रत्येक ठिकाणी आता फलक लावणार आहे। मुख्यमंत्री सहायता निधी म्हणून जे पोलीस अधिकारी यांचा शोध लावून याला पकडतील त्यांना बक्षीस देण्यात येणार आहे। पर आरोपीच्या मागे 25,000 रुपये देण्यात येणार आहे। त्याचं कारण असं की आता 2 आरोपींना टोटल 3 आरोपींना जामीन मिळालेला आहे। आपल्या सगळ्यांना माहिती असेल साताऱ्याचे जे न्यायाधीश होते धनंजय निकम, त्यांना 5 लाख रुपये लाच घेताना पकडलेले आहे। म्हणजे आज जज लोकांना सुद्धा आपल्याला संशयरित्याने पाहायला लागते, कारण की अशा बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानात्मक दालनामध्ये माझ्यावरती ज्या ठिकाणी गरीब लोकांना ज्या लोकांवर अन्याय होतो त्या ठिकाणी न्याय मिळतो, अशा ठिकाणी माझ्यावरती गोळीबार झाल्यानंतर सुद्धा अशा लोकांना जामीन मिळतो। आणि भाजपाच्याच पदाधिकाऱ्यांना वेगळा न्याय आहे महाराष्ट्रात आणि इतर लोकांना वेगळा न्याय। आज भाजपाचे पदाधिकारी असलेला वैभव गणपत गायकवाड हा कल्याण डोंबिवलीचा युवा भाजपाचा युवा नेता म्हणून आहे, त्याला पद आहे, ते अजूनपर्यंत त्याला पदावर सुद्धा काढलेलं नाही। म्हणजे हे याच्यावरून कळून येतं की कशा पद्धतीचा कायदा सुव्यवस्था चालू आहे। मोक्कोका अंतर्गत त्यांच्यावरती कारवाई केलेली नाही। मी त्याची मागणी केली। मला सरकारी वकील म्हणून मी नेमणूक मागितली होती, मला ती मिळालेली नाही। म्हणजे आज तुम्हाला सांगतो या अशा आरोपी फरार असताना सुद्धा प्रोक्लामेशन लावलेलं नाही। अनेक अशा गोष्टी आहेत। म्हणजे त्यामुळे आज असा पाऊल उचलावा लागतो की आम्हाला स्वतःलाच, माझ्यासारख्या व्यक्तीला न्याय जर मिळत नसेल तर गोरगरीब माणसाला न्याय काय मिळेल पोलीस स्टेशन मध्ये। आज मी डीसीपी झाले, ऍडिशनल सीपी झाले, सीपी झाले, मी अनेक अधिकाऱ्यांना भेटलो आणि त्यांच्यावरनं मला जाणलं पोलिसांवरती प्रचंड असा दबाव आहे, राजकीय दबाव असल्यामुळे पोलीस हताश आहेत। त्या ठिकाणी आपण एक त्या मुलीवरती आता काही दिवसापूर्वी बलात्कार करून तिचा निर्गुण खून केला, त्या आरोपीचे संबंध भाजपाच्या पदाधिकाऱ्यांसोबत ते सुद्धा मी ठोस पुरावे दिले होते। त्याला सुद्धा बिर्याणी वगैरे खायला घातली, मस्त चांगली VIP ट्रीटमेंट केलेली आहे त्याची। आज जेलमध्ये गणपत गायकवाड आहेत, नावाला आहेत, ते हप्त्यातून 15 दिवसातून चेकअपच्या नावाखाली पूर्ण जे हॉस्पिटलला जातात, तिथून पूर्ण मुंबई फिरतात आणि एक आमदार आहे पनवेलचा, त्याच्या फार्म हाऊसवर जाऊन एन्जॉय करतात आणि नंतर रात्री 10 वाजता जेलमध्ये परत प्रवेश करतात। आज व्यापाऱ्या लोकांना फोन करतो तो माणूस सतत, कल्याण पूर्वेच्या व्यापाऱ्यांना गणपत गायकवाड फोन कुठून येतात त्याच्याकडे फोन वगैरे। इतर आरोपींना कैद्यांना वेगळा न्याय आणि भाजपाच्या पदाधिकाऱ्यांना वेगळा न्याय हे सिद्ध झालेले आहे। तुमच्या परिसरातील काही घडामोडी किंवा समस्या असतील तर आमच्या वृत्तवाहिनीला संपर्क करा आणि तसेच सतत अपडेट राहण्यासाठी आमच्या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।